मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। तो कोणत्या तारखेला मिळणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना अजून मागचे 2 ते 3 महिन्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत। त्यांचे मागचे 2 ते 3 महिन्यांचे हप्ते त्यांना हे त्यांच्या बँक खात्यात आलेच नाही आहेत। त्यांनी केवायसी केलेली आहे, त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, त्या महिला या योजनेसाठी पात्र देखील आहेत। पण तरी देखील त्यांना मागचे 2 ते 3 महिन्यांचे हप्ते हे मिळालेले नाही आहेत। त्यामुळे या महिलांना समजत नाहीये की असे का झाले, आम्हाला पात्र असून देखील आमचे हप्ते मिळाले नाहीत। मग हप्ते बंद होण्याचे नेमके कारण काय? असे अचानक आमचे हप्ते बंद का झाले? आमची केवायसी झालेली आहे, आमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक देखील आहे, आम्ही या योजनेसाठी पात्र देखील आहोत, मग हप्ते बंद होण्यामागचे कारण नेमके काय? असा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला आहे। तसेच बहिणींनो, ज्या बहिणींचे हप्ते मागचे 2 ते 3 महिन्यांपासून बंद झाले आहेत, अशा बहिणींनी ते हप्ते लवकरात लवकर सुरू करून घ्यायचे आहे, नाहीतर तुमचे हप्ते या ठिकाणी कायमचे बंद देखील होऊ शकतात। तर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ते सुरू करण्याची संधी चालून आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर अशा ज्या काही बहिणी असतील की ज्यांचे मागील 2 ते 3 महिन्यांपासून हप्ते बंद झाले असतील, अशा बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्हाला तुमचे हप्ते पुन्हा सुरू करायचे असतील तर व्हिडिओ नक्की या ठिकाणी पूर्ण पहा। तसेच ज्या बहिणींचे पैसे आता सध्या सुरू असतील त्यांनी देखील हा व्हिडिओ नक्की पहा, कारण की पुढे जाऊन तुमचे देखील हप्ते जर समजा या ठिकाणी मध्येच बंद पडले तर ते कसे सुरू करायचे आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। प्रश्न हा तुमच्या हक्काच्या पैशाचा आहे, म्हणून नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर बहिणींनो, ज्यांचे हप्ते थांबले आहेत, मागील हप्ते मिळाले नसतील, तर त्यांना ते पैसे मिळवण्यासाठी नेमके काय करायचे आहे हे नीट समजून घ्या। वेळेवरती बंद झालेले हप्ते सुरू करून घ्या, नाहीतर तुमचे हक्काचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। तसेच आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे। तो हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत। त्यांना समजत नाहीये की त्यांचे हप्ते अचानक या ठिकाणी बंद कसे झाले। बाकीच्या महिलांचे सुरू आहे आणि आमचेच हप्ते का बंद झाले आणि ते आता कसे सुरू करावेत हे त्यांना या ठिकाणी कळत नाहीये। तर बघा बहिणींनो, जेवढ्या पण बहिणींचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत, त्यांचे ते पैसे वेगवेगळ्या कारणाने बंद झालेले आहेत। सर्वांचेच एकाच कारणामुळे बंद झाले असे नाही, तर वेगवेगळ्या कारणाने या ठिकाणी हप्ते बंद झालेले आहेत। कोणाचे ई-केवायसी राहिल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, म्हणजेच त्यांनी ई-केवायसीच केलेली नाही म्हणून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। तर कुणाचे या ठिकाणी ई-केवायसी चुकल्यामुळे बंद झालेले आहेत, म्हणजेच त्यांची ई-केवायसी करताना त्यांच्याकडून या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडला गेला असेल म्हणून या ठिकाणी बंद झाले आहेत। कुणाचे या योजनेसाठी त्या अपात्र आहेत म्हणून त्यांचे हप्ते बंद झाले आहेत। असे अनेक वेगवेगळ्या कारणांनी या ठिकाणी लाखो बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत। तर मग आता ते सुरू कसे करायचे? कारण की ज्या बहिणींचे पैसे 2 हप्त्यांपासून किंवा 3 हप्त्यांपासून किंवा त्यापेक्षा जास्त हप्त्यांपासून पैसे थांबले असतील, तर अशा बहिणींनी या ठिकाणी दुर्लक्ष करू नका। पैसे परत मिळवण्यासाठी ही शेवटची संधी तुमच्यासाठी असणार आहे, नाहीतर तुम्ही पात्र असून देखील तुमचे पैसे या ठिकाणी कायमचे बंद होऊ शकतात। आता पैसे सुरू करण्यासाठी नेमके करायचे काय आहे? तर बघा, सर्वात आधी ज्या बहिणींचे पैसे या ठिकाणी ई-केवायसी मध्ये त्रुटी आहे किंवा ई-केवायसी चुकली आहे, या कारणाने बंद झाले आहेत, तर त्यांनी ते बंद झालेले पैसे, ते बंद झालेले हप्ते कशा पद्धतीने सुरू करायचे आहेत याविषयी सर्वात आधी जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी ई-केवायसी तर केली आहे, परंतु ई-केवायसी करतेवेळेस त्यांच्याकडून चुकीचा पर्याय हा निवडला गेला, त्यामुळे त्यांना या योजनेचे हप्ते बंद झालेले आहेत। म्हणजेच त्यांच्याकडून त्यांची ई-केवायसी करत असताना चूक झाली म्हणून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। आणि अशा जेवढ्या पण महिला आहेत त्यांना या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्ती ही करावी लागणार आहे, परंतु ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी 31 मार्चपर्यंत मुदत ही देण्यात आली होती। परंतु अशा बहिणींसाठी अजून एक खुशखबर म्हणजे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढ्या पण लाभार्थी महिलांची ई-केवायसी चुकीमुळे या ठिकाणी हप्ते हे बंद झाले होते, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि तो म्हणजे आता ई-केवायसी ज्या महिलांची चुकली होती त्यांना दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत ही देण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्याचप्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेमध्ये अंतिम तारीख 31 मार्च 2026 होती। मात्र राज्यात उद्भवलेल्या अवकाळी पावसाने व गारपीटचे संकट
तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी याचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या महिलांकडून ई-केवायसी करतेवेळेस आधी चूक झाली होती आणि त्या चुकीमुळे त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहे, अशा लाखो महिला आहेत की ज्यांची ई-केवायसी चुकीमुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि ती दुरुस्ती कशी करायची हे त्यांना समजत नव्हते। तर आता या ठिकाणी शासनाच्या वेबसाईटवरती म्हणजे शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला आता तो पर्याय देण्यात आलेला आहे आणि तुमची आधी चुकलेली ई-केवायसी आता तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करू शकता। याबाबत अंगणवाडी सेविका ज्या काही असतील तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, तर त्यांच्याकडे देखील या ठिकाणी शासनाकडून एक लाभार्थी महिलांची म्हणजे ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत ई-केवायसी चुकीमुळे, तर त्यांची यादी देखील या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेली आहे। तर त्या यादीमध्ये देखील तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर मात्र तुम्ही तुमची ई-केवायसी ही दुरुस्त करून घ्यायची आहे। ती ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच स्मार्टफोनच्या माध्यमातून ई-केवायसी दुरुस्त करू शकता। तुमची ई-केवायसी दुरुस्त झाल्यानंतर या ठिकाणी लगेचच तुमचे हप्ते या ठिकाणी सुरू होतील। त्याचबरोबर आता अशा लाडक्या बहिणी ज्यांची ई-केवायसी ही कंप्लीट झालेली आहे, त्यांची ई-केवायसी करतेवेळेस कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही, अतिशय योग्य प्रकारे त्यांनी आपली केवायसी केलेली आहे, परंतु तरी देखील त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, तर अशा महिलांनी नेमके काय करायचे आहे? तर मित्रांनो, अशा महिलांनी आपले हप्ते सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी तर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंकिंग आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जी काही यादी या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे देखील तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे। जर त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर मात्र तुमची देखील ई-केवायसी या ठिकाणी चुकलेली असेल आणि त्या यादीमध्ये जर समजा तुमचे नाव असेल तर तुमची देखील या ठिकाणी केवायसी चुकली होती, ती केवायसी तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी आता केवायसी दुरुस्त करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। तसेच जर समजा तुमचे बँक खाते देखील आधार कार्ड सोबत लिंक असेल, तुमचे यादीमध्ये देखील नाव आलेले नसेल, सर्व काही परफेक्ट असेल, तरी देखील जर तुमचे हप्ते बंद असतील तर मात्र या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेला जो काही हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। तो हेल्पलाईन नंबर आहे 181। तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करून तुमची संपूर्ण माहिती त्यांना सांगायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात येईल की तुमचे हप्ते नेमके कशामुळे बंद झालेले आहेत आणि ते सुरू करण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे। त्याच पद्धतीने ज्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी सुरू होणार नाही, परंतु ज्या महिला पात्र असतील आणि काही तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना या ठिकाणी हप्ते मिळाले नसतील तर अशा महिलांचे हप्ते या ठिकाणी 100% सुरू होणार आहेत। ज्या महिलांचे हप्ते सर्व काही परफेक्ट असून देखील बंद झालेले आहेत, म्हणजेच त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, परंतु तरी देखील त्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून हप्ते आले नाहीत, तर अशा महिलांनी देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी काही हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तर त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करायचा आहे। म्हणजेच 181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुमची कंप्लेंट त्या ठिकाणी नोंदवायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सेतू केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे, जेणेकरून तुमचे बंद झालेले हप्ते तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सुरू करता येतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर बहिणींचे हप्ते बंद झाले असतील तर अशा बहिणींनी लवकरात लवकर आपली चौकशी करायची आहे, कारण की जर तुम्ही या वेळेस लक्ष दिले नाही तर मात्र तुमचे हप्ते या ठिकाणी कायमचे बंद होऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर जर हप्ते बंद झाले असतील, ज्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले असतील ते कारण लगेच दुरुस्त करून घ्यायचे आहे। ई-केवायसी दुरुस्ती नसेल तर ई-केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला आता या ठिकाणी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। सर्व काही ओके असून देखील हप्ते बंद झाले असतील तर 181 या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करून किंवा तक्रार नोंदवून तुमचे हप्ते सुरू करायचे आहेत किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमची तक्रार ही नोंदवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे बंद झालेले हप्ते या ठिकाणी सुरू करू शकता। त्याच पद्धतीने आता मार्च महिन्याचा हप्ता जो काही आहे तो लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, चला याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही जानेवारीचा हप्ता होता तो हप्ता त्यांना फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता। त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तो त्यांना मार्च महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे। तर अगदी त्याचप्रमाणे आता देखील या ठिकाणी मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो शक्यतोवर या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी 1 ते 2 दिवसांमध्ये शासनाकडून निधी वितरणाचा जो काही GR आहे तो काढण्याची शक्यता आहे आणि लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो।